मंडळी, आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे नवरात्रीचे. म्हणूनच आज आपण उपवासासाठी उपयुक्त असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत, जे तुम्ही उपवास नसेल तरीसुद्धा खाऊन आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवू शकता. सगळ्यात आधी 1.5 कप शेंगदाणे मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे. थोडा जास्त वेळ लागतो, पण खमंग खरपूस भाजल्याशिवाय शेंगदाण्याची मजा नाही. भाजलेले शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आणि आता बदाम आणि पिस्ता अगदी 1-2 मिनिटभर कोरडेच भाजून घ्यायचे. त्यानंतर नंबर आहे अगदी महत्त्वाच्या घटकांचा, म्हणजेच भोपळ्याच्या बिया आणि जवस. हे पण फक्त गरम होईपर्यंत भाजायचे. यांचे किती आणि काय काय फायदे आहेत हे तर तुम्हाला इंस्टाग्रामवर रील बघून कळालंच असेल. आता मात्र कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि डिंक तुपामध्ये छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा. सगळं अचूक प्रमाणाने साहित्य मी कॉमेंट सेक्शनमध्ये दिलेलं आहे, बघायला अजिबात विसरू नका. आता सगळे जिन्नस थंड करून घ्यायचे आणि मिक्सर जारमध्ये सुरुवातीला शेंगदाणे आणि नंतर बाकीचे जिन्नस बारीक करून घ्यायचे. आता हे सगळे जिन्नस एका कढईमध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये घालायचा आता चिरलेला गूळ आणि वेलची पूड. आता हाताने हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. जर गूळ खूप कडक असेल तर तुम्ही गूळ घालून पुन्हा सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता सगळं छान एकसंध होण्यासाठी शेवटी आपण 2-3 चमचे गरम तूप यामध्ये घातलेले आहे. तूप छान मिसळून घ्यायचं आणि मग लाडू वळायला चालू करायचे. बघा, छान दाब देऊन हे लाडू अशा प्रकारे वळून घ्यायचे आहेत. हे पौष्टिक लाडू म्हणजे न्यूट्रिशनचं अक्षरशः पॉवर हाऊस आहे. मंडळी, माझे तर लाडू वळून तयार झालेले आहेत. तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा.